युवा नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, माजी मंत्री, विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांचा 13 जून 2026 रोजी वाढदिवस होता। त्यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन तसेच शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय मासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। अमर रहे, अमर रहे। बाळासाहेब अमर रहे। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज आपल्या सगळ्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण आपले शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख, माजी मंत्री, विद्यमान आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे। आणि आदित्य साहेबांनी नेहमीच म्हणजे युगांसाठीच नाही तर या महाराष्ट्रासाठी एक विजन असलेला नेता म्हणून आदित्य साहेबांची ओळख आहे। पर्यावरणासाठी अहोरात्र कष्ट करणारे नेते म्हणून आदित्य साहेबांकडे पाहिलं जातं। आज त्यासाठीच आम्ही सुद्धा सोलापूर शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही अनेक कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये अधिक मासानिमित्त महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम असू दे, त्याचबरोबर आज शनिवार आहे आणि शनेश्वर भगवानचं इथं खूप मोठं असं एक देवस्थान आहे आणि ते देवस्थान अतिशय जागृत असं आहे, त्यामुळे त्यांना साकडं घालणं, महाआरती करून तो कार्यक्रम आहे। त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान, तर अन्नदान आणि महाप्रसाद वाटप हाही कार्यक्रम इथे आम्ही शिवसेने सोलापूरच्या वतीने आयोजित केलेला आहे। आणि आम्ही सगळेजण मिळून आज हीच प्रार्थना करतो की आदित्य साहेबांचं विजन असलेलं नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करायला हवं आणि त्यासाठी महाराष्ट्राची जनता खऱ्या अर्थाने सुखी व्हायची असेल, शेतकरी सुखी व्हायचा असेल, कामगार सुखी व्हायचा असेल, सर्वसामान्य जनतेला, महिलांना न्याय मिळायचा असेल तर आदरणीय सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्राला त्यांच्यासारखं नेतृत्व कायम लाभण्याची आज गरज आहे। हेच साकडं आज आम्ही शनीश्वराला आणि तुळजाभवानीला आम्ही घालतोय। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 80% समाजकारण आणि 20% राजकारणाच्या माध्यमातून आज शिवसेनेच्या वतीने सतत हे कार्यक्रम आम्ही राबवत असतो। सत्ता असू अथवा नसू आम्हाला फरक पडत नाही, कारण आम्ही अहोरात्र जनतेची सेवा करतोय। आज सोलापूरमध्ये असंख्य प्रश्न आहेत। आज बघतोय आपण की पाण्यासाठी 5-5, 7-7 दिवसांनी पाणी यायला लागलंय आणि आज अतिशय इतके म्हणजे निवडणुकीला दिलेले सगळे त्यांनी आतापर्यंत दिलेली आश्वासनं आज मातीमोल ठरलेली आहेत। आश्वासनांचं त्या केवळ पोकळ आश्वासनं झालेली आहेत। आज जनता अतिशय हवाल दिलाय की जनतेला कोणाकडे जावं कळत नाहीये, कारण नगरसेवक जनतेला माहीत होत नाहीये। अशा परिस्थितीत सुद्धा शिवसेनेचे आमचे सगळे पदाधिकारी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही सगळेजण आजपर्यंत जनतेच्या प्रश्नासाठी लढत आलेलो आहोत। आमच्या सगळ्यांवर अनेक केसेस आहेत, पण त्या माध्यमातून सुद्धा आज उद्धव साहेबांच्या, आदित्य साहेबांच्या शिकवणीनुसार आणि आदरणीय रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब ज्या आमच्या आज सगळ्यांच्या मार्गदर्शिका आहेत, आमच्या मातेचा महासाहेबांनंतर जो दर्जा आम्ही रश्मी वहिनींना देतो तर त्यानुसार आम्ही सगळेजण त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मायेच्या छत्रछायेखाली सत्तेसाठी म्हणजे सत्तेसाठी 1760 असतील, पण आमच्यासाठी एकच हिंदुत्व सम्राट आहेत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे, आदरणीय रश्मी वहिनी ठाकरे, आदित्यजी ठाकरे, तेजसजी ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब यानुसारच आम्ही सगळेजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र घडवूया हा विश्वास मी देते। परत एकदा आदित्य साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे, दीनदुबळ्यांचे अश्रू त्यांच्या हातून पुसले जाऊ दे असं मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष मान्य आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या मान्य अस्मिताताई गायकवाड त्यांच्या महिला आघाडीच्या वतीनं या भागातल्या शिवसेनेच्या वतीनं आज आदित्य साहेबांचा वाढदिवस जे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण जे विचार केलेले आहेत
त्या विचाराच्या माध्यमातून ताईनं महिलांच्या माध्यमातून कार्यक्रम ठेवलेला आहे. महिलांचा सत्कार असू द्या, महिलांचा गौरव असू द्या आणि अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. परंतु ज्या शिवसेना प्रमुखाने आपल्याला शिवसेना वाढवताना महाराष्ट्रामध्ये ते रक्तदान शिबिर असू द्या, आरोग्य शिबिर असू द्या, ताईंच्या माध्यमातून पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचं काम असू द्या, आपण सगळे की येणाऱ्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस आपण ज्याला अडचण येतील, कामगार असू द्या, पिढी कामगार असू द्या, यंत्रमाग असू द्या, भागातील लोकांना कामगार सेनेच्या माध्यमातून महिलांसाठी सक्षमीकरणाचं काम करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आज आदित्यसाहेब ठाकरेंचा वाढदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना आज महिला आघाडीच्या वतीनं उपनेता अस्मिताताई गायकवाड यांच्या माध्यमातून आदित्यसाहेबांचा वाढदिवस अनेक कार्यक्रमातून शुभेच्छा त्यांना देतात. शिवसेना नेते, युवा सेनाचे प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. नेतृत्व आपल्या अस्मिताताई यांच्या नेतृत्वाखाली त्या संपूर्ण वर्षभरामध्ये शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी, त्याचबरोबर 19 तारखेला येणाऱ्या शिवसेना वर्धापन दिन आणि विविध माध्यमातून या वर्षभरामध्ये शिवसेना घराघरात पोहोचविण्याबरोबर शिवसेना उपक्रम देखील आपण घराघरात पोहोचण्याचा एक निर्धार जिल्हा प्रमुखांनी 2 दिवसापूर्वी बैठकीमध्ये सर्वांना आवाहन केलेले आहे. त्याचप्रमाणे अस्मिताताई देखील महिला आघाडीच्या माध्यमातून आज महिलांच्या अधिक मासानिमित्त काय महिलांसाठी कार्यक्रम, त्या शनी महाराजांच्या महाआरती, त्याचबरोबर जे सर्वश्रेष्ठ दान म्हणतात अन्नदान, हे सुद्धा या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रमाचे आयोजित केलेले आहे. या सर्वांच्या माध्यमातून एकूणच शिवसेना कशाही पद्धतीने कुठल्याही संकटाला कुठल्याही माध्यमातून कमी पडणार नाही हे दाखवून देण्याचा आणि आम्ही सेवाभावी संस्थेकडे काम करण्याचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे. यामध्ये कर्णिकनगर येथील जागृत शनेश्वर देवस्थान येथील शनेश्वरास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अरिष्ट टाळावे, पावसाला लवकर सुरुवात व्हावी, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी महाआरती करण्यात आली. याशिवाय पर्यावरण वृद्धी व्हावी म्हणून शनी भक्तांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून वृक्ष वाटप करण्यात आले. तसेच अन्नदान व शनी भक्तांना महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी अधिक मासानिमित्त सुवासिनींची ओटीही भरण्यात आली. यावेळी विष्णू कारंपुरी, दत्ता माने, ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड, योगीराज चिवडशेट्टी, उपजिल्हा संघटिका शशिकला चिवडशेट्टी, उपशहर संघटिका मीना सुर्वे, राहा सरवदे, अनिता पाटील, जयश्री पाटील, संतोषी भोळे, पूजा शिंदे, चंदाराणी जाधव, नागमणी भंडारी, सुनीता अंबलगी, लक्ष्मी माशाळ, डॉक्टर गौरी गायकवाड आदी महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.